अस्सलाम वालेकुम। मैं ख्वाजा मैनुद्दीन गोविंद कप, एडमिनिस्ट्रेटर ऑफ रेडियंस पब्लिक स्कूल। रेडियंस पब्लिक स्कूल 2017 में कायम हुई, जो कि मदनी कॉलोनी, एल्लापुरनी, हुबली में है। ये जो है डॉक्टर सैयद फजलुल्लाह चिश्ती साहब की सरपरस्ती में ये स्कूल कायम है। और इस स्कूल के मैनेजमेंट कमेटी जो है, जिसमें उलमाए कराम हैं, दानिशवर हजरात हैं, डॉक्टर्स हैं और उकला हजरात हैं। फिलहाल यहाँ पे नर्सरी, एलकेजी, यूकेजी चलता है, जिसमें अनकरीब 150 बच्चे यहाँ पे एडमिशन लिए हुए हैं। इस स्कूल में सिर्फ इस मोहल्ले के नहीं बल्कि हुबली के कई सारे मोहल्लों से बच्चे यहाँ पे आते हैं। और हमारे खुशी सी ये है कि यहाँ पे हम लोग सिर्फ एजुकेशन नहीं बल्कि क्वालिटी ऑफ एजुकेशन पे ध्यान देते हैं। और साथ ही साथ यहाँ पे असरी तालीम के साथ साथ अखलाकी तरबियत भी दी जाती है। तो आज हम लोगों ने यहाँ पे खुसूसी एक प्रोग्राम किया है, जिसमें 4 जाने माने डॉक्टर्स यहाँ पे आज थे, जिसमें हम लोगों ने फ्री हेल्थ कैंप चेकअप किया है, जिसमें अनकरीब 600 से ज़ायद लोगों ने हिस्सा लिया। जिसमें डॉक्टर आलोक पाटिल, जो कि पीडियाट्रिक चाइल्ड स्पेशलिस्ट है, और दूसरे जो हैं डेंटिस्ट आमिना तबस्सुम मैडम, जो कि दांतों का इलाज करते हैं, और तीसरे जो है वेदांत हॉस्पिटल के कुणाल बड़बड़े, ये डॉक्टर ने हिस्सा लिया। और चौथे जो है एएफ कित्तूर साहब, इन्होंने हिस्सा लिया, जो कि जनरल फिजिशियन है। तो इन चारों डॉक्टर्स के साथ उनकी टीम आई हुई थी, जो कि इन 600 हजरात को देखने में, और फ्री चेकअप किया इन्होंने, फ्री मेडिसिन दिए इन्होंने। और ये भी कहा है कि अगर ज़्यादा ऑपरेशन वगैरह की ज़रूरत है या बड़े कुछ भी काम की ज़रूरत है, तो उसमें खुसूसन इन लोगों को मैक्सिमम से मैक्सिमम डिस्काउंट देंगे, या फिर फ्री में उनका ऑपरेशन वगैरह करेंगे। ये जो कैंप रखा गया था सिर्फ मोहल्ले के मुकाबलों में था या दूसरे मोहल्ले वाले लोग भी इसमें शामिल थे? ये बहुत ही अच्छा क्वेश्चन आपने पूछा। जो कि ये यल्लापुरवनी में है, तो दिगर यहाँ पे जो मोहल्ले हैं, जैसे कि के नगर है, पाटिल गली है, और यहाँ पे मदनी कॉलोनी है, एमडी कॉलोनी है, बंकापुर चौक है, यहाँ के अतराफ हम लोगों ने इसका ऐलान करवाया। और साथ ही साथ जो है यहाँ पे जो पूरी सोसाइटी जो आसपास में है, यहाँ पे हम लोगों ने ऐलान किया था, जिसकी वजह से जो है आनंद नगर से बल्कि हुबली धारवाड़ शहर से कई सारी जगहों से यहाँ पे लोग आके इस कैंप का भरपूर उन्होंने फायदा उठाया। कितने मरीज इसमें मुतासरीन पाए गए? तो यहाँ पे हम लोग इसका सही से डेटा नहीं दे सकते, क्योंकि यहाँ पे जो अलग अलग डॉक्टर्स ने वो अलग अलग डेटा मेंटेन किया है। उसका डेटा इंशाल्लाह ताला हम लोगों को 2 दिनों में मिल जाएगा। अगर मरीज उसमें मुतासरीन अगर पाए जाएं तो इनका अखराजात जो हैं वो कहाँ से, स्कूल से दिया जाएगा या डॉक्टर के इसमें फ्री इलाज किया जाएगा? जैसे कि हम लोग यहाँ पे जो कैंप किए हैं, ये हमारी तरफ से डॉक्टर्स के एसोसिएशन में हम लोगों ने किया है, तो ये तो बिल्कुल मुफ्त है। इसमें कोई ना कंसल्टेशन है, ना मेडिसिन का चार्जेस है, ना और चेकअप का चार्जेस है। ये तो टोटल फ्री हो गया। अगर जो मुतासिरीन हैं, जिनको आगे ऑपरेशन की ज़रूरत है या फिर आगे उनको इलाज की ज़रूरत है, तो उनके लिए जो है डॉक्टर्स की जानिब से स्कूल से जो भी जाएंगे उनको स्पेशली रियायत दी जा रही है। और जो बहुत ज़्यादा गरीब है, जो दे नहीं सकते आज़ाद, तो उनके लिए डॉक्टर्स ने कहा है कि चंद जो हम लोग यहाँ पे रिकमेंडेशन लेटर देंगे, तो उनका ऑलमोस्ट ऑल फ्री इलाज कर देंगे। जी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। नेशनल न्यूज़ ಚಾನಲಿನ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭ ಸಾಯಂಕಾಲ. ಇಂದು ನಮ್ಮ ರೇಡಿಯನ್ಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಉಚಿತ ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣಾ ಶಿಬಿರ ನಡೆಸಲಾಯಿತು. ಈ ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 600ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನರು ತಮ್ಮ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿಸಿಕೊಂಡರು. ಈ ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ನಗರದ ಪ್ರಖ್ಯಾತ ವೈದ್ಯರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಅಲೋಕ್ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್, ಶಿಶು ತಜ್ಞರು, ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್, ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಅಜರ್ ಅಲಿ ಕಿತ್ತೂರ್, ಜನರಲ್ ಫಿಜಿಷಿಯನ್, ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಆಮಿನಾ ತಬಸ್ಸುಮ್, ದಂತ ವೈದ್ಯರು, ಮತ್ತು ಬಾಡ್ಬಡೆ ಸರ್, ಕುನಾಲ್ ಬಾಡ್ಬಡೆ ಸರ್, ಇವರು ನೇತ್ರ ವೈದ್ಯರು, ಇವರು ಭಾಗವಹಿಸಿ ಎಲ್ಲ ಜನರ ಇವರು ಉಚಿತ ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿದರು. ಮತ್ತು ತಮ್ಮ ಕೈಲಾದಷ್ಟು ಉಚಿತ ಇವರು
ಮೆಡಿಸಿನ್ ಸಹ ಇವರು ಕೊಟ್ಟರು. ನಮ್ಮ ಈ ಶಾಲೆಯು ರೇಡಿಯನ್ಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಶಾಲೆಯು 2017ರಲ್ಲಿ ಈ ಶಾಲೆಯ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಈ ಶಾಲೆಯು ಭಾರತದ ಪ್ರಖ್ಯಾತ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ವಿದ್ವಾಂಸ ಮತ್ತು ಸಂಶೋಧಕರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಸೈಯದ್ ಫಜಲುಲ್ಲಾ ಚಿಶ್ತಿಯವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯತೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಈ ಶಾಲೆಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯಲ್ಲಿ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ವಿದ್ವಾಂಸರು ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ವಿದ್ವಾಂಸರು ಸೇರಿದಂತೆ ವೈದ್ಯರು ಮತ್ತು ನ್ಯಾಯವಾದಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ನರ್ಸರಿ, LKG, UKG ತರಗತಿಗಳು ನಡೆಯುತ್ತಿವೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಳವಾಗುತ್ತಿದೆ. ಪ್ರಸಕ್ತ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 150 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ದಾಖಲಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಯಲ್ಲಾಪುರ ಓಣಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವಿಶೇಷತೆ ಏನೆಂದರೆ, ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣದೊಂದಿಗೆ ಮಕ್ಕಳ ಮತ್ತು ಪುಟಾಣಿಗಳ ನೈತಿಕ ತರಬೇತಿ ಮೇಲೆ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಗಮನ ಕೊಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆದ ಕಾರಣ ತಾವು ಸಹ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲು ಮಾಡಿಸಿ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ಉಜ್ವಲಗೊಳಿಸುವುದಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಸಹ ಉಚಿತ ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣಾ ಶಿಬಿರವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಹೋದ ವರ್ಷ ನಾವು ಕೇವಲ ದಂತ ಉಚಿತ ತಪಾಸಣಾ ಶಿಬಿರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಈ ಪ್ರಸ್ತುತ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ದಂತ ವೈದ್ಯರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ತಜ್ಞರು ಮತ್ತು ಜನರಲ್ ಫಿಸಿಷಿಯನ್ ಮತ್ತು ನೇತ್ರ ತಜ್ಞರು ಬಂದು ನಮ್ಮ ಈ ಶಿಬಿರವನ್ನು ಇನ್ನೂ ಉನ್ನತ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣದಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಈ ತಪಾಸಣಾ ಶಿಬಿರದ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. और अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी हमारा चैनल सब्सक्राइब करें और साथ ही लगे बेल के बटन को भी प्रेस करें ताकि आपको मुस्तकबिल में हमारी अपलोड होने वाली मज़ीद वीडियोस का नोटिफिकेशन मिलता रहे.